नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आज गट ब मुख्य परीक्षा 2025 पार पडलेली आहे आणि या कंबाईन गट ब मुख्य परीक्षेच्या भूगोल विषयाचे संभाव्य उत्तरे आपण बघणार आहोत। तर चला मग जास्त वेळ न घालवता गट ब कंबाईन मुख्य परीक्षा 2025 याचे भूगोल विषयाचे संभाव्य उत्तरे आणि स्पष्टीकरण आपण बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, आता मी गट ब हा सेट घेतलेला आहे त्यामुळे मी क्रमांक पण 61 पासून राहू दिलेले आहेत। तर बघा, खालीलपैकी कोणते विधाने ही भारताच्या प्रस्तावित आर्थिक किंवा औद्योगिक कॉरिडॉर जो आहे त्याच्या बाबतीत सत्य विधाने सांगतात। तर बघा, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा जपानच्या मदतीने पूर्ण केला जाणार आहे। बरोबर, हे उत्तर अगदी करेक्ट आहे, म्हणजे ए ऑप्शन आपला बरोबर यायला पाहिजे। त्यानंतर चेन्नई बेंगळुरू औद्योगिक कॉरिडॉरचा फायदा कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू या राज्यांना होणार आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे संभाव्य दृष्टीने। मात्र बेंगळुरू मुंबई आर्थिक कॉरिडॉरचा विकास चीनच्या मदतीने होणार आहे, हे विधान चुकीचं आहे, कारण हे यूके किंवा ब्रिटन याच्या मदतीने हे केलं जाणार आहे। त्यामुळे तिसरा जो पर्याय हा आपल्या संभाव्य उत्तरामध्ये येत नाही, त्यामुळे आपलं संभाव्य उत्तर हे फक्त अ आणि ब असायला पाहिजे। ठीक आहे, चला नेक्स्ट उत्तर बघूया। दुसरा प्रश्न आहे बघा, खालील विधानांचा विचार करा। वनीकरणामुळे जमिनीच्या वरच्या थराची झीज होते आणि भूजल रेषा खालावते। आता मला सांगा, उलट वनीकरण केलं, आपण वने लावले, तर जमिनीच्या वरच्या थराची झीज नाही होणार, उलट झीज थांबेल, त्यामुळे झीज कमी होईल, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे। भूजल रेषा खालावणार नाही, तर भूजल रेषा ही वाढली पाहिजे, काय ही वाढली पाहिजे, त्यामुळे ए हे विधान चुकीचं आहे। त्यानंतर निर्वनीकरणामुळे जमिनीचा वरचा थर एकसंग होऊन भूजल, आता अगदी त्याचा अपोजिट आहे, हे पण विधान चुकीचं आहे। आता निर्वनीकरण, जर वनीकरणच नाही राहिलं तर जमिनीचा वरचा थर हा निघून जाईल आणि त्यामुळे भूजल रेषा ही खालावेल, त्यामुळे हे दोन्ही विधान चुकीचे आहे। भारताच्या ओसाड निमओसाड प्रदेशात अल्कधर्मीय जमिनीमध्ये सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम घटकांचं प्रमाण वाढल्याने या जमिनी सुपीक। आता मला सांगा, जर याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण वाढणार असेल तर या जमिनी कशाला सुपीक राहणार आहेत, तर या जमिनी सुपीक राहणार नाही, या उलट नापीक बनतील, त्यामुळे क सुद्धा विधान चुकलेलं आहे। त्यामुळे वरील सर्व विधान आपले चुकलेले आहेत, म्हणजे असं समजा संभाव्य उत्तरामध्ये आपलं उत्तर 4 क्रमांक आलं पाहिजे। काय आलं पाहिजे? 4 क्रमांकाचं आपलं उत्तर आलं पाहिजे, कारण आपल्याला चूक विधाने विचारलेले आहेत। काय चूक? मग वरीलपैकी सर्वच विधाने जवळपास चुकीची आहेत। त्यानंतर नेक्स्ट आहे, नॉर्थ सिमलीपाल वाघांचे अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? आता यामध्ये सिमलीपाल एवढंच विचारलं पाहिजे होतं, पण हा नॉर्थ सिमलीपाल हा शब्द टाकल्यामुळे थोडा गोंधळ उडतोय। पण जर आपण सोर्सेस नुसार पाहिलं तर याचं उत्तर, संभाव्य उत्तर हे ओडिसा आलं पाहिजे। सो कारण बिहार मध्ये, आसाम मध्ये, पश्चिम बंगाल मध्ये असं कुठेही सिमलीपाल वाघांचं अभयारण्य नाहीये, तर ते फक्त ओडिसामध्ये सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर ते अभयारण्य नाहीये, नुकताच मागे त्याला 107वा राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा सुद्धा भेटलेला आहे। आणि सिमलीपाल हे एक बायोस्फिअर रिझर्व सुद्धा आहे, म्हणजे ते एक राष्ट्रीय उद्यान पण आहे, एक व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे, आणि ओडिसाच्या मयूरभंज जिल्ह्यामध्ये ते येतं। सिमलीपाल हे केवळ राष्ट्रीय उद्यान नाहीये, ते एक बायोस्फिअर रिझर्व सुद्धा आहे, टायगर प्रकल्प सुद्धा आहे, व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे, आणि काळा वाघसाठी ते प्रसिद्ध सुद्धा आहे, काळ्या पट्ट्याचा वाघासाठी, त्यामुळे हे उत्तर संभाव्य आपलं ओडिसा असलं पाहिजे। त्यानंतर जैविक विविधता कायदा 2002 च्या विकेंद्रित रचनेबद्दल विधानांचा विचार करा। आता हा जो कायदा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट, हा नेहमीच मेन्सला विचारला जातो। तुम्ही जर माझं मेन्सचं अनालिसिस बघितलं असेल, मागचे मी दोन्ही वर्षांचे 2024 आणि 2025 2024चं गट ब आणि 2024चं गट क या दोन्हींचं अनालिसिस टाकलेलं होतं, आणि त्यामध्ये हा जैवविविधता कायदा मी डिटेल घेतला होता, आणि बरोबर त्याच कायद्यावर, म्हणजे बघा, आयोग आपली चौकट अजिबात सोडत नाही, तो बरोबर त्याच्यावरच टॉपिकवर प्रश्न घेऊन आला। मग बघा, पहिला ऑप्शन आहे विदेशी व्यक्ती
बहुउद्देशीय कंपन्यांना जैविक संसाधनांच्या व्यावसायिक वापरासाठी परवानगी देण्याचा वैधानिक अधिकार राज्य जैवविविधता मंडळांना आहे. चूक. हा अधिकार राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणला आहे. म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे होतं, इथं पाहिजे होतं. म्हणजे ऍक्च्युअल हा ए ऑप्शन चुकलेला आहे. इथं राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण पाहिजे होतं. दुसरं आहे स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना त्यांच्या हद्दीतून जैविक संसाधने गोळा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर संग्रह शुल्क आकारण्याचा अधिकार आहे. खरं तर हा अधिकार त्यांना आहे, ते शुल्क आकारू शकतात. मग आपलं बी हे आन्सर संभाव्य दृष्ट्या बरोबर आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण केंद्र शासनाच्या दिशा निर्देशांना बांधील नाही. चुकीचं आहे, चुकीचं आहे. बांधील आहे, लक्षात घ्या, बांधील आहे. ओके, बांधील आहे. त्यामुळे हे सुद्धा उत्तर येणार नाही. मग आता आपण जर बघितलं तर ए इथं येणार नाही. ओके, ए इथं येणार नाही, ए पण इथं येणार नाही. आता ए रॉंग आहे म्हटल्यावर सगळेच रॉंग झाले. म्हणून बघा इलिमिनेशन पद्धत, इलिमिनेशन पद्धतीने जो गेला असेल त्याचं उत्तर बी अगदी करेक्ट येणार आहे. संभाव्य उत्तरांमध्ये बी आन्सर आलं पाहिजे. बघा आपण संभाव्य घेतोय म्हणून वारंवार मला तसा उच्चार करावा, कारण हा जो अधिकार आहे हा राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, आता राज्य जैवविविधता मंडळांना हा अधिकार भेटणार नाही ना, त्यामुळे याचं संभाव्य आन्सर बी असलं पाहिजे. इकडे बघा प्रमुख उद्दिष्टे, जैवविविधतेचे संरक्षण करणे हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे या कायद्याचं. शाश्वत वापर हा या कायद्याचा उद्देश आहे. फायद्यांचे न्याय वाटप हे सुद्धा या कायद्याचा उद्देश आहे. मग बघा आपले तीन महत्वाचे गोष्टी आहेत. तीन स्तरीय रचना, 3 टायर रचना या कायद्याची आहे. तर बघा राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी याच्याने स्थापन होणारे केंद्र स्थापन करतं राष्ट्रीय स्तरावर. चेन्नई तामिळनाडू येथे तिचं मुख्यालय सुद्धा आहे. परदेशी नागरिक, कंपन्या आणि अनिवासी भारतीयांना जैविक संसाधने किंवा त्या संबंधीचे संशोधन मिळवण्यासाठीची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. हाच आपला पर्यायामध्ये ऑप्शन होता, म्हणून हे एक्सप्लेनेशन मी घेतलं. त्यानंतर राज्य जैवविविधता मंडळे प्रत्येक राज्य स्तरावर जसं महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आहे तसं स्थापन करते. यामधून व्यावसायिक वापरासाठी जैव संसाधने गोळा करू इच्छिणाऱ्यांना, भारतीय नागरिक जे असतील, भारतीय कंपन्या ज्या असतील यांना परवानगी मात्र यांना देता येणार आहे. त्यानंतर तिसरं आहे स्थानिक स्तरावर. स्थानिक स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समिती आहेत, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या स्तरावर आहे आणि यांना तो कर घेण्याचा अधिकार सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे तिसरा ऑप्शन ते आपलं ब हे ऑप्शन उत्तर कसं आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर मग बघा इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या वनांचे क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच सोर्सेस याचं उत्तर खुली वने सांगतायत, म्हणजे संभाव्य उत्तर हे 2 यायला पाहिजे असं सांगत असतील, पण मी सांगतो याचं उत्तर यापैकी नाही येईल. कारण सांगतो की अतिशय घनदाट वनांचं प्रमाण पण तेवढं नाहीये. खुली वनांचं प्रमाण पण 2 नंबरला आहे, कारण 1 नंबरला मध्यम घनदाट वने आहेत. लक्षात घ्या, 1 नंबरला मध्यम घनदाट वने आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे इथं कुठंतरी याचं उत्तर 4 यायला पाहिजे संभाव्य. आता काही संदर्भ याचं उत्तर 2 देतील किंवा आयोग आन्सर की मध्ये पण 2 देऊ शकतं, कारण ते 21 नुसार 2 बरोबर आहे. स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 21 नुसार बरोबर आहे, पण आपल्याला विचारलाय 23 चा रिपोर्ट विचारलाय, त्यामुळे 23चं उत्तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मी 23चा रिपोर्ट तुमच्या समोर दिलेला आहे. तर याचं उत्तर मॉडरेट, बघा मध्यम डेन्स फॉरेस्ट, मॉडरेट डेन्स फॉरेस्ट, बघा याचं प्रमाण 7.1% आहे. बघा 7.1% आहे. व्हेरी डेन्स फॉरेस्टचा तुम्हाला इथं 3.21% दिसेल आणि ओपन फॉरेस्ट हा 6.31% दिसेल. बघा, आणि स्क्रब खुरटी वने ही फक्त 3645 स्क्वेअर किमी आहेत. म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे, यापैकी नाही हे संभाव्य उत्तर यायला पाहिजे. परत बघा महाराष्ट्राचा शेवटचा चार्ट देतोय तुम्हाला, इथं बघा या ठिकाणी मॉडरेट डेन्स फॉरेस्ट, ओपन डेन्स फॉरेस्ट तुम्हाला दिसेल आणि मग व्हेरी डेन्स फॉरेस्ट कमी आहे आपल्याकडे, आणि आपल्याला याच्यावरून याचं उत्तर यापैकी नाही असं यायला पाहिजे. हा संदर्भ मी तुम्हाला दिलेला आहे फॉरेस्ट रिपोर्टचा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक सर्वसमावेशक पर्यावरणीय प्रदूषण निर्देशांक CEPI आहे, तर अंकलेश्वर या ठिकाणी आहे. हा खूप चर्चेत पण राहिला. जवळपास हे सगळ्या शहरांमध्ये हा इंडेक्स वाढलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतो की अंकलेश्वर गुजरात मध्ये 88.50
हा देशातला सर्वाधिक प्रदूषित क्लस्टर अव्वल आहे असं म्हणायला हरकत नाही. हा निर्देशांक जो असतो औद्योगिक क्षेत्रातली हवा वा पाणी तसंच जमीन या तिन्ही घटकांचा प्रदूषणाचा विचार करून काढलेला असतो. 70 किंवा त्यापेक्षा जास्त असतो त्याला गंभीर प्रदूषित क्षेत्र असं मानलं जातं, क्रिटिकल पॉल्युटेड एरिया असं मानलं जातो. त्यानुसार आपण जर सोर्सेस नुसार पाहिलं तर वापी 2 नंबरला आहे, 3 नंबर गाझियाबाद आहे, 4 नंबरला चंद्रपूर आपल्याला दिसून येईल. त्यानंतर बघा नदी व त्यावरील धरणे यांच्या जोड्या लावा असा प्रश्न होता. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि सोपा आहे. म्हणजे पर्यावरण आणि भूगोल मधले हे प्रश्न जरा आपल्याला थोडेसे टफ वाटतायत. आता हे संभाव्य उत्तर मी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा बरं का, मी संभाव्य उत्तर सांगतोय. मग नदी व त्यावरील धरणे यांच्या जोड्या लावा असा प्रश्न आहे. आता कृष्णा नदीवर आपल्याला माहिती की धोम धरण हे फेमस आहे कृष्णा नदीवरचं, तर त्याच्यावरून तुम्ही अ च 3 वरून 2 ऑप्शन इलिमिनेट केले, 50% मध्ये आपण आलो बघा. त्यानंतर वेण्णा नदीवर हे कणेर धरण आहे बघा, मग ड च 2 आलं पाहिजे, ड च 2 या ठिकाणी आलेलं आहे आपल्याला आणि अ च 3 आलेलं आहे, म्हणून हे उत्तर बघा. आता इथं पण ड च 2 आहे, ड च 2 आहे. क च भोगावती बघा, भोगावती राधानगरी लक्षात घ्या, क च 4 याच्यावरून उत्तर निघून जातं बघा. या ठिकाणी क च 4 म्हणजे तुम्हाला भोगावती राधानगरी माहित असेल तर उत्तर निघून जाईल. आणि इकडे वारणावर चांदोली धरण आहे, त्याला वसंत सागर असं सुद्धा म्हणतात. मग याचं संभाव्य उत्तर काय, 2 क्रमांकाचं याचं संभाव्य उत्तर आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. क च 4 म्हणजे 2 क्रमांकाचं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, बघा इथं दिलेलं पण आहे बघा, या वन्या नदीवर कणेर धरण आहे, धोम धरण हे कृष्णा नदीवर आहे, चांदोली धरण बघा वारणा नदीवर आहे. आपल्या महाराष्ट्राच्या भूगोल माझं जे पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यामधून जसाच्या तसा संदर्भ मॅप वाईज तुम्हाला दिसेल बघा. भोगावती नदीवर राधानगरी धरण हा आपला मॅप, ज्याने व्यवस्थित मॅप पॉइंटिंग वर्कबुक आपलं पुस्तक सुद्धा आहे, त्याच्यातून जर यांनी प्रॅक्टिस केलेलं असेल तर 100% त्याचं उत्तर आले असणार. चला, खाली दिलेल्या पर्वत शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावा. आता हा तर फेवरेट आहे, शिखर घाट खिंडी याच्यावर तर प्रश्न 100% विचारता आयोग. मग कळसुबाई आपल्याला माहिती की 1646 मीटर उंचीचा आहे, हरिश्चंद्रगड 1424 मीटर उंचीचा आहे. ओके, त्यानंतर त्र्यंबकेश्वर हे 1304 काय 1304 मीटर उंचीचं आहे आणि महाबळेश्वर 1338 आहे. मग याच्यावरून आपण 1438 आहे, याच्यावरून आपण क्रम लावू शकतो बघा. मग शेवटी कोण आहे तर त्र्यंबकेश्वर. आपल्याला चढता क्रम विचारलाय म्हणजे जास्तीकडे विचारलाय, मग पहिले कोण यायला पाहिजे, ए यायला पाहिजे. मग आता बघा इथं ए एकमेव ऑप्शन दिसतोय, त्यामुळे क ब ड आणि अ. आता हा बरोबर, क ब आणि ड हे संभाव्य उत्तर येईल आपल्याला, कारण ए शेगडे बघा इथं ज्याने ए सगळ्यात शेवटी आहे असं पाहिलं त्याचं उत्तर बरोबर येईल. आणि बरेच जण इथं चुकण्याची शक्यता, पहिलाच ऑप्शन लिहून येतील, कारण उतरता क्रम नाही विचारलेला आहे, चढता क्रम लावा असा विचारलेला आहे, त्यामुळे उत्तर 4 नंबर आहे आपलं, लक्षात राहू द्या. बरेच जण इथं सिली मिस्टेक मध्ये चुकू शकतात. हे काही शिखर आहेत, यांची उंची आहे, याचा चार्ट मी मुद्दाम इथं टाकलेला होता बघा. त्र्यंबकेश्वर नाशिक मध्ये 1304, इकडे आपल्याला त्यांनी हरिश्चंद्रगड 1424 विचारलेलं आहे, महाबळेश्वर 1418, कळसुबाई 1646. सो आपलं हे आन्सर आहे. त्यानंतर 2001च्या भारतीय जनगणनेनुसार, आता बघा 2001 ची घनता विचारलेली, ऍक्च्युअल हा रिपीट क्वेश्चन आहे, हा रिपीट क्वेश्चन आहे. त्याचं संभाव्य आन्सर आहे पश्चिम बंगाल. सध्याच्या 2011च्या जनगणनेनुसार जर पाहिलं तर त्याचं उत्तर बिहार असलं पाहिजे, पण 2001च्या जनगणनेनुसार पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक जास्त घनता होती बघा. मग 903 घनता होती, बिहारमध्ये 881, उत्तर प्रदेशमध्ये 689 आणि गोव्यामध्ये 258. इकडं 2011 नुसार पश्चिम बंगालमध्ये 1028 हे 1106, बिहारमध्ये सर्वात जास्त आणि उत्तर प्रदेशमध्ये 829 आणि 394 गोवामध्ये आहे. त्यानंतर चुकीच्या जोड्या ओळखा, चुकीच्या जोड्या ओळखा. आता हा आपल्याला पर्यावरणीय कार्यक्रम विचारलेले आहे बघा. जागतिक वन्यजीव कोष, ह्याची जी मुख्यालय आहे ते स्वित्झर्लंड आहे, बरोबर आहे याचं उत्तर, म्हणजे ए ही जोडी बरोबर आहे. संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम 1972 मध्ये स्टॉकहोमला सुरू झाला, हे सुद्धा बरोबर आहे. पण या कार्यक्रमाची अनाउन्समेंट सुरुवात स्टॉकहोमला झाली, पण याचं मुख्यालय हे जे आहे ते नैरोबी मध्ये केनियाला आहे. आता त्यांनी मुख्यालयानुसार जर बघितलं तर याचं उत्तर हे पण चुकलेलं असलं पाहिजे, पण हे सध्या तरी कार्यक्रम परिषद नुसार बरोबर आहे.
बरोबर. त्यानंतर सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट ही संस्था दिल्लीमध्ये आहे, ना की भोपाळमध्ये. त्यानंतर वसुंधरा शिखर परिषद 1992 ला ओस्लो नॉर्वे मध्ये नाही तर रिओ दी जानेरो आपल्याला माहिती आहे ब्राझीलमध्ये ही भरलेली होती. त्यामुळे इथं आपण जर बघितलं तर क आणि ड हे दोघेही ऑप्शन आपल्याला चुकलेले वाटतात, म्हणून इथं आन्सर हे संभाव्य आपलं उत्तर हे 3 यायला पाहिजे. पहिले 2 बरोबर आहेत, तिथं पण मी संदिग्धता तुम्हाला सांगितली. जर संस्थेचं त्यांनी मुख्यालय विचारलं तर प्रॉब्लेम आहे, मात्र बाकीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपलं आन्सर बरोबर यायला पाहिजे. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सगळे 10 प्रश्नांचे संभाव्य उत्तर सांगितलेले आहेत. लक्षात घ्या, आन्सर की येईल तेव्हा हे फायनल मानले जातील. मी संभाव्य उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काही थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं, तर तुम्ही कमेंट करून मला निश्चित कळवा. त्यामध्ये आपण अजून सर्च करण्याचं काय करू, आपण सर्च करूया. मी तर सध्या सगळं सर्च करून हे व्हिडिओ बनवलेला आहे आणि अभ्यासपूर्ण बनवलेला आहे, कारण मी स्वतः जॉग्राफीचा लेखक आहे, जॉग्राफी शिकवतो. पण तरी काही विधानं अशी असतात ते थोडे गुगली असतात. पण इथं थोडंसं आपण जर पेपरचा अप्रोच बघितला तर भूगोलमध्ये यावेळेस जरा विद्यार्थ्यांचे मार्क्स जाण्याची दाट शक्यता आहे, कारण पर्यावरण वर जास्त फोकस दिसला. भूगोलवर प्रश्न आहेत, ते सोपे पण आहेत, पण पर्यावरणाचे प्रश्न थोडे हाय लेवलचे दिसले. तर हाय लेवलचे म्हणण्यापेक्षा ते एक्सपेक्टेड टॉपिक वरच आहेत, पण ते तुम्हाला थोडंसं डिटेल माहित त्याचं असणं आवश्यक आहे, तर ते उत्तर म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरचे प्रश्न दिसले. जर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, तुम्हाला वनीकरण निर्वनीकरण जर माहित असेल तर काही एवढं कठीण नाहीये. सो मी तुम्हाला प्रामाणिकपणे हे आपली उत्तरं सांगण्याचे प्रयत्न केलेले आहे. अशीच आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती बघायला विसरू नका किंवा जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.